मित्रांनो, स्वागत आहे तुमचं धन मराठीच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण खूप महत्त्वाचं बोलणार आहोत. या सिरीजमध्ये आपण बोलत आलो आहोत मार्केटच्या टायमिंगबद्दल आणि प्रत्येक वेळेस काय महत्त्व आहे. आज आपण बोलणार आहोत 12:30 ते 1:30 यावेळेस जे युरोपियन मार्केट्स आणि लंडन एक्सचेंज जे ओपन होतं त्यावर ह्याचा काय इम्पॅक्ट पडतो ॲज अ ऑप्शन बायर, ॲज अ ऑप्शन सेलर किंवा मार्केटमध्ये आपण जे काही काम करतो त्यावरती काय फरक पडतो. तर समजून घेऊया पहिले कुठले मार्केट्स ओपन होतात, त्याचा आपल्यावर इम्पॅक्ट काय आहे, कारण की त्याप्रमाणे आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये अपडेट्स आणता येतील. 12:30 वाजता जर्मनी आणि फ्रान्स हे मार्केट्स ओपन होतात आणि त्यामुळे एक व्होलॅटिलिटी परत स्टार्ट होते. आपल्याला वाटतं लंच ब्रेक चालू आहे, नाही. 12:30 वाजता हे मार्केट्स ओपन झाल्यामुळे थोडीशी लिक्विडिटी आणि पार्टिसिपेशन वाढायला लागतं, कारण की हे ग्लोबल मार्केट्स आहे. 12:30 वाजता काय झालं, ऑलरेडी सकाळी एशियन मार्केट्स ओपन झालेले होते. जपान, चायना हे ओपन झाले, मग इंडियन मार्केट्स ओपन झाले आणि त्यानंतर 12:30पर्यंत युरोपियन मार्केट्स ओपन होतात. त्यात जर्मनी आणि फ्रान्स पहिले ओपन होतात. 1:30 वाजता ओपन होतं लंडन स्टॉक एक्सचेंज, जे ग्लोबलमधलं सगळ्यात मोठं लिक्विडिटीवालं मार्केट आहे. त्यामुळे अजून एक व्होलॅटिलिटी आणि व्हॉल्यूम पार्टिसिपेशन्स वाढतं, कारण की सगळ्यात मोठे अल्गोरिथमिक डेस्क जे आहेत ते तिथनं ऑपरेट होतात. त्यामुळे मार्केट्समधलं पार्टिसिपेशन एक्स्ट्रा असतं आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला निफ्टीवर दिसायला लागतो. म्हणून आपल्याला बऱ्याच वाटतं, अरे 12:30 वाजता असं काय झालं, मी तर लंचला गेलो होतो, मी तर बाहेर होतो, मी डेस्क समोर नव्हतो, अचानक मार्केट का फिरलं, माझा एसएल का वाजला. असे बरेच सारे आपल्याला बघायला मिळतात सिच्युएशन्स. या सिच्युएशन्सला कसं टॅकल करायचं, तुम्ही नक्की काय काम करतात ते बघायला पाहिजे. जसं आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की ऑप्शन बायर, पहिले त्यांच्याकरता बोलूया. 9:15 ते 10:30 ही वेळ खूप महत्त्वाची होती, कारण की तिथे व्होलॅटिलिटी होती. तुम्ही प्रॉफिट बुक करून शक्यतो बाहेर बसलं पाहिजे, कारण की नंतर 11 ते 12:30च्या आसपास मार्केट खूप साईडवेज असतं. यानंतर तुम्ही परत 12:30 ते 1:30 मी असं सांगेल, ऑप्शन बायर्सनी एक रेंज मार्क करायची. 12:30 ते 1:30च्या ऐवजी 12:30 ते 1:15पर्यंत रेंज मार्क करा, कारण की 1:30 वाजता लंडन स्टॉक एक्सचेंज ओपन होत आहे. त्यामुळे अजून एक्स्ट्रा व्होलॅटिलिटी 1:30ला येणार आहे. म्हणून 1:30ला तुम्ही तयार राहायला पाहिजे की जर हाय ब्रेक झाला तर परत तुम्ही कॉल बाय करा, लो ब्रेक झाला तर पुट बाय करा. या 1.5 तासाच्या विंडोचंच बोलतोय मी, किंवा 1 तासाच्या विंडोचंच बोलतोय. ह्या एका तासात जो हाय लो असेल तो परत सेपरेटली मार्क करा. आपण मागच्या वेळेस डिस्कस केले, एक इंडिकेटर आहे धनवरती, त्याचं नाव आहे ओपनिंग रेंज ब्रेकआउट. त्यात तुम्ही टाईम सेटिंग्समध्ये जाऊन चेंज करू शकतात. तो टाईम चेंज करून हाय लो मार्क करा आणि 1:30 वाजेनंतर परत जसं आपण बोललो ऑप्शन बायर्स परत ॲक्टिव्ह होऊ शकतात. एक ब्रेकनंतर अभ्यास केल्यानंतर तुम्ही ॲक्टिव्ह होऊ शकतात, कारण की इथे तुमच्याकरता प्रॉफिट कमवायची एक चांगली संधी असू शकते. ऑप्शन सेलर्स ज्यांनी सकाळी 9:45 नंतर किंवा 9:30 नंतर पोझिशन बनवली आहे, साधारण दिवसभर काम करतात. दिवसभर काम करत असताना लंच ब्रेकमध्ये थीटा डिके हळूहळू चालू होतो आणि 12:30 वाजता जेव्हा हे मार्केट्स ओपन होतात ना, अचानक मार्केटमध्ये रिव्हर्सल किंवा कंटिन्युएशन दिसायला मिळतं. मार्केट जर साईडवेज जरी असलं, म्हणजे ते मार्केट्स कसे ओपन होतील त्याच्यातही 3 प्रकार आहेत. एक तर चांगले गॅपअप ओपन होतील. आपलं मार्केट जर गॅपअपच असेल तर आपण कंटिन्यू करू ट्रेंड. ऑप्शन सेलर्सला काही प्रॉब्लेम नाही होऊ शकत, कारण की त्यांनी ऑलरेडी त्या डायरेक्शनमधलं स्टेट घेतलेला असेल, म्हणून डायरेक्शन कंटिन्यू होऊ शकतं, म्हणून ते सेफ असू शकतात. त्यांना परत त्यांचा एसएल ट्रेल करायला लागेल. त्यांचं मार्केट साईडवेज असलं तरी ऑप्शन बायर्सला काही टेन्शन नाही आहे, कारण की मार्केट साईडवेज असणं ऑप्शन बायर्स करता बेनिफिशियल असतं. 12:30 ते 1:30 जर डॅक्स कॅक यांनी काही केलं नाही आहे तर मार्केट साईडवेज असण्याचे चान्सेस आहे आणि ऑप्शन सेलरला तिथूनही फायदा होऊ शकतो. जर रिव्हर्सल आलं, आपलं मार्केट वरती होतं आणि अचानक ग्लोबल मार्केट्समध्ये एक फॉल बघायला मिळतो, युरोपियन मार्केट्समध्ये आपलं मार्केटही खाली पडायला लागू शकतं. तिथे ऑप्शन सेलर्सला ॲक्टिव्हली लक्ष देण्याची गरज आहे. म्हणून ऑप्शन सेलर्सनी या टाईम विंडोला असं बघितलं पाहिजे की त्यांनी लक्ष ठेवायचं स्क्रीनसमोर. कंटिन्युएशन आलं, एसएलला ट्रेल करा. कंटिन्युएशन नाही येते, हा जो एसएल आणून ठेवला आहे ना 12:30पर्यंत, त्या एसएलला तुमची पोझिशन काढून टाका, कारण की जर व्होलॅटिलिटी आली तर अचानक एक स्पाईक येऊ शकतो. ठीक आहे, ट्रॅप मूव्ह पण येतात बऱ्याचदा, बट आपण सेफ असणं जास्त गरजेचं आहे. आणि मग नंतर आपण तिसऱ्या प्रकारचे ट्रेडर्सबद्दल बोलूया, जे BTST करणार आहेत. युरोपियन मार्केट्सचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो BTST ट्रेडर्सवर, कारण की ते आपल्या मार्केटचं डायरेक्शन ठरवतात. मी म्हटलं ना, आपलं मार्केट जर वरती असेल आणि युरोपियन मार्केट्स पण जर वर ओपन झालं तर आपण कंटिन्यू करू शकतो रॅली. त्याने BTST करणाऱ्या लोकांना कॉन्फिडन्स वाढू शकतो आणि त्यांना जे चांगले स्टॉक वाटत आहे ते आज बाय आणि उद्या सकाळी सेल करू शकतात. एक गॅपअप प्ले खेळू शकतात. पण जर STBT तुम्हाला शॉर्ट करायचं आहे तर 1:30 वाजेनंतर तुम्हाला हवी एक पॉवरफुल मूव्ह तुमच्या डायरेक्शनमध्ये खाली क्लोज करणारी, तेव्हा तुम्ही शॉर्ट टुडे अँड बाय टुमॉरो ही स्ट्रॅटेजी काम करू शकतात. म्हणून जे पोझिशनल ट्रेडर्स आहेत, भले ते BTST STBTवाले असो
किंवा लाँग टर्म स्विंग ट्रेडर्स असो, यांच्याकरताही हा टाईम खूप महत्त्वाचा आहे. कारण या टायमानंतर क्लोजिंग ठरते मार्केटची. कारण की इथनं एक डायरेक्शन मिळते आणि त्या डायरेक्शनला प्रोफेशनल ट्रेडर्स मार्केट क्लोज करायला बघतात. कारण की त्या हिशोबाने ते मार्केट्स बघून आपले मार्केटमधले पण जे प्रो ट्रेडर्स आहेत आणि मोठे ट्रेडर्स आहेत, इन्स्टिट्यूशनल डेस्क आहेत, हेही यांच्या पोझिशन्स बनवतात आहे आणि हेही अकॉर्डिंगली डिसिजन घेऊन आपल्या निफ्टीला त्या साईडला बंद करायला बघतील. त्यामुळेच ही टाईम विंडो युरोपियन मार्केटची आपल्याकरता सगळ्यांकरताच, बायर असो, सेलर असो किंवा पोझिशनल ट्रेडर असो, सगळ्यांकरता खूप महत्त्वाची आहे. तुम्ही या टायमात कसे ट्रेड करतात ते मला नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, नेहमीप्रमाणे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काहीही प्रश्न असतील आम्हाला नक्की सांगा. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.